60 वर्ष पूर्ण झालेली आहेत पक्षाला. 60 वर्ष हिरक महोत्सव वंदनीय शिवसेना प्रमुखांनी रोवलेल्या बीजाचा वटवृक्ष झालेला आहे. काही पानगळ, काही एकच चुकलेली पडत असतात, चुकलेली फांदी तुटते. झाड आणि झाडाचं मूळ मजबूतीनं उभं आहे, त्याला काही फरक पडणार नाही. फक्त एकच वाईट वाटतं की आमच्या हल्ल्यापेक्षा देशावर जे आक्रमण होतंय संविधानावर, त्यावर दुर्लक्ष होते आणि त्यासाठीच चॅनलचा सुद्धा माध्यमांचा वापर केला असं माझं मत आहे. 4000 EVM मशीन जाळल्या, आज्या उतरला उतरला, ते महत्वाचे. राजेश नेतांनी एवढे पैसे लेटले. LICची गुंतवणूक आहे, खासगी माणसाने कशी आवाज नाही आला. 4 खासदार इकडे अख्खे शिवसेना केली सगळ्या गेल्या, ईमेलने गेल्या, व्हॉट्सअपने गेल्या, पोस्टाने गेल्या, रजिस्टर्ड रेडीने गेल्या. आपल्यासोबत सध्या राजाभाऊ वाजे पण आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. वाजे सर, तुम्ही आल्यानंतर अभिवादन करण्यासाठी सगळे शिवसैनिक उभे होते. तुमच्या प्रतीचं हे प्रेम, शिवसैनिकांचं प्रेम पाहून तुम्हाला कसं वाटतंय? मी जे पाऊल उचललं, मी जो निर्णय घेतला तो योग्य होता ही त्याची निशाणी आहे. आधी पोच पावती मिळाली आहे तुम्हाला? सकाळी रेल्वे स्टेशनवर मिळाली, आता या सभागृहात. पण आता हे जे 6 खासदार गेलेले आहेत, पण शिवसैनिकांना तुम्ही काय आता संबोधित करणार, काय सांगणार? आता निष्ठेने आपण सर्वजण निष्ठेने चालू. आज 60 वर्ष संघटनेला पूर्ण झाले. जेव्हा 75 होतील तेव्हा आपण वेगळ्या स्वरूपात दिसू. पुन्हा एकदा उभा करू असं राजाभाऊ वाजे म्हणतात. खरं तर हे सगळे शिवसैनिकांच्या जोरावरती आपण इथे आहोत. शिवसैनिकांनी आज आपल्याला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम असंच आपण कायम ठेवण्यासाठी, टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असं म्हणतात. 60 वर्षामध्ये शिवसेना पदार्पण करते, काय प्रतिक्रिया? लढणार आहोत, लढत राहतोय, पुढे सुद्धा लढत राहतो आणि जिंकणार सुद्धा, आणि आम्हीच जिंकणार आहोत. एक भाऊ सोडून गेला, मात्र दुसरा भाऊ तुमच्या शेजारी उभा आहे. राजाभाऊ वाजेंचं नाशिक रेल्वे स्टेशनला जे स्वागत झालं, मला वाटतं ती निष्ठावंतांची किंमत असते आणि ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे हे भाग्य कदाचित Y+ सुरक्षा घेणाऱ्या लोकांना लाभत नाही. ज्या अर्थी ते Y+ सुरक्षेत फिरतात त्या अर्थी ते टायगर असूच शकत नाही. त्यामुळे त्यांनी टायगर असण्याच्या बाताच मारू नयेत आणि त्यांनी जावं. त्यांना स्वातंत्र्य आहे, फक्त जाताना राजीनामे द्या. कारण आम्ही एका नवीन चिन्हावर तुम्हाला निवडून आणलं होतं. सो राजीनामे द्या, पोटनिवडणूक घ्या आणि एकदा दाखवा तरी की तुम्ही काय आहात ते. बाकी राजाभाऊ वाजेंच्या बद्दल मला आनंद याचा आहे की त्यांची उमेदवारी जाहीर व्हायच्या वेळेला सुद्धा मी तितकीच आग्रही होते आणि मी त्या आग्रही असण्याचा आज मला आनंदही आहे. होत आहे बाळासाहेबांच्या विचारांवरती जे आहे शिवसेना पुढे जाते. आज तळागाळापर्यंत जे आहे शिवसेना वाढते, फोफावते. आमचे नेते, मंत्री, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना सगळे ग्राउंडवरती आहेत शिवसेना वाढवण्यासाठी. शिवसेनेचं काम जे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं चालू आहे आणि आज आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे की आज शिंदेसाहेब या मंचावरून जे आहे हे प्रत्येक शिवसैनिकाला जे आहे काय संदेश देतील तो, आणि त्या प्रकारे जे आहे ते आम्ही सगळे लोक काम करू. सर, तुडवा ऑपरेशन सुरू करतं संजय राऊत, कसं बघताय का? आणि त्यांची जी भाषा आहे त्या भाषेमुळे अनेक खासदार नाराज आहेत, त्यांचेच खासदार नाराज. काही लोकांना वायफळ चर्चा, जोक, शिव्या याच्यावरच राजकारण त्यांना वाटतं चालतं. राजकारण जे आहे हे ग्राउंड लेवलवरती उतरून जे करावं लागतं. प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे हे आपुलकीने जवळ घ्यावं लागतं. त्याचे प्रश्न सोडावे लागतात. त्याला ॲक्सेसिबल असावं लागतं. त्याला त्याच्या सुखादुःखामध्ये जावं लागतं. घरात बसून, पेपरमध्ये लिहून, वायफळ चर्चा करून, बडबड करून जो आहे हा कार्यकर्ता जो आहे तो जिंकता येत नाही. कार्यकर्त्याला माया जी आहे ती द्यावी लागते. त्याच्याबरोबर जे आहे संवाद साधावा लागतो. त्याच्याबरोबर जे आहे आपली आपुलकी निर्माण करावी लागते. त्याच्या सुखादुःखात उभं राहावं लागतं. हे शिंदेसाहेब करतात. म्हणून शिंदेसाहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे आज हजारो लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करताय. आज शिवसेना मजबूतीने वाढते, पुढे जाते. यांचे लोक यांना सोडून जात आहेत. लगेच कोणी गेला की लगेच त्याला शिव्या द्या, सगळ्या करून जे आहे त्याला
राजकारण जे आहे ते आज घर बसून जे आहे राजकारण करण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे. आज शिंदे साहेब दिवस रात्र काम करतात, आमचे सगळे नेते पदाधिकारी मंत्री जे आहेत काम करतायत, म्हणून शिवसेनेवरती विश्वास दाखवून जे आहे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय, ते म्हणतात की महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झालंय, पैशांचा वापर. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन सोहळा होतोय, मात्र सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या भाषणात काय बोलणार आणि सगळ्यांचं लक्ष लागलं ते 6 खासदार कधी पक्षप्रवेश करणार. 4 वर्षातले अनेक वर्धापन दिन तुम्ही बघितलेले आहेत, अनेक सभा तुम्ही बघितलेल्या आहेत. साहेबांचं मार्गदर्शन हे कार्यकर्त्याला स्फूर्ती देणारं असतं, ऊर्जा देणारं असतं, शिव्या घालणारं नसतं. त्याच्यामुळे काही लोक शिव्या घालतात आणि त्यांची शिवी ही आमच्यासाठी ओवी आहे. त्याच्यामुळंच शिवसेना वाढली शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. काल जे काही सगळे लोकप्रतिनिधी आमच्याकडे यायला तयार झाले याचं कारणच हे आहे की शिंदेसाहेब लोकांना वेळ देतात, लोकप्रतिनिधींना वेळ देतात, जनतेला वेळ देतात. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांवर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे, तसा शिंदेसाहेबांवर लोकप्रतिनिधींचा देखील विश्वास आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडनं आता संजय राऊत म्हणाले की आम्ही आता ऑपरेशन तुडवा असं सुरू करणार आहोत. हा या वर्षीतला सगळ्यात उच्च कोटीचा विनोद आहे. तुम्हाला आठवत असेल, तुमच्याच माध्यमातून आम्ही बघत होतो की ज्यावेळी आम्ही शिंदेसाहेबांबरोबर उठाव केला त्यावेळी आम्हाला ठार मारणार, आमचा कोतळा काढणार असं सांगितलं होतं. पण आम्ही आहोत ना, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सगळे आहोत. तर ते असलेले कार्यकर्ते, असलेली शिवसेना, राहिलेले UBTचे कार्यकर्ते यांना मॉरल सपोर्ट ऊर्जा देण्यासाठी वापरले ते वाक्य आहे. NDAमध्ये शिवसेना आता मोठा पक्ष होतोय, त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळेल का? शिवसेनेत ताकद वाढली तर शिवसेनेला मोठी अधिक खाती किंवा शिवसेनेकडनं सातत्यानं मागणी केली जाते, म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद याबाबत सगळे अधिकार आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब याचे निर्णय घेतील. हां, महाराष्ट्रात त्याचा परिणाम होईल का ऑपरेशन टायगरचा? नाही, काय परिणाम होईल? म्हणजे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी जोर धरू लागलेली नाही, महाराष्ट्रामध्ये एक मान्य करावं लागेल की लोकसभेमध्ये महायुतीमध्ये 1 नंबरचा पक्ष आता शिवसेना झालेला आहे. त्याच्यामुळे शिवसेना पक्षाला उभारी देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं आहे आणि अनेक गोष्टी विधायक आणि चांगल्या शिवसेनेमध्ये घडत असल्यामुळं, वंदनीय बाळासाहेबांच्या विचार असलेल्या शिवसेनेमध्ये, म्हणूनच लोक आकर्षित होत आहेत, म्हणूनच लोक येत आहेत. ऑपरेशन टायगर 2 हे यशस्वी होताना दिसतंय, त्या पाठोपाठ आता ऑपरेशन टायगर 3 आणि 4 हे देखील महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. नाही, टायगर ऑपरेशन टायगरपेक्षा प्रवेशाचा आमच्याकडचा ओघ काय ऑपरेशनच्या नावानं थांबणार नाही. टायगर ऑपरेशन हे नाव तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे, हे सन्मानपूर्वक सांगतो. पण प्रत्येक दिवशी प्रवेश होतातच आहेत आणि तुमच्या दृष्टीनं प्रत्येक दिवशी जे प्रवेश होत आहेत त्याचं नावच टायगर ऑपरेशन आहे. त्याच्यामुळे ते काय थांबणार नाही, असे प्रवेश सुरूच राहतील. ऑपरेशन टायगर असेल किंवा महाराष्ट्रातलं विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती असेल, पडद्यामागे तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. रणनीतिकार म्हणा किंवा सगळ्या गोष्टीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्याबद्दल असलेली आत्मीयता, याचमुळे लोकांचा ओढा शिवसेनेमध्ये आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून नाममात्र आहोत. आपण बघतोय की न्यूज 18 मराठीला उद्योगमंत्री हृदय सामने यांनी सांगितलं आहे की ऑपरेशन 2 टायगर 2 आणि ऑपरेशन टायगर 3 हे देखील भविष्यात होतील, मात्र ते जेव्हा होतील तेव्हा तुम्हाला कळेल. आता सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नेमकं काय बोलतात याकडे. आपण पाहतोय की या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी जमू लागलेले आहेत. षण्मुखानंद हॉलच्या बाहेर सुद्धा रीघ लागतीये कार्यकर्त्यांची, तर नेस्को सेंटरच्या बाहेर सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन होत आहे. दोन्ही ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो विराजमान झालेला आहे बॅनर्सवर आणि फ्लेक्सवर. 60वा वर्धापन दिन आहे. 60 वर्षामध्ये कुणाचा आवाज पाहायला मिळतोय, कुणाचा दरारा आजही कायम आहे या